भंडारा जिले में आज किसानों का गुस्सा सड़कों पर फूट पड़ा। नगरपालिका की कथित मनमानी वसूली नीति के खिलाफ सब्जी उत्पादक किसानों ने जोरदार विरोध प्रदर्शन किया। मामला भंडारा के बीटीबी सब्जी बाजार का है, जहां हर बोरी पर 5 रुपए की वसूली के फैसले ने किसानों को भड़का दिया। भंडारा नगरपालिका द्वारा ठेकेदार के माध्यम से बाजार में आने वाले किसानों से प्रति बोरी 5 रुपए वसूले जा रहे हैं। किसानों का कहना है कि पहले से ही महंगाई, डीजल के दाम और प्राकृतिक आपदाओं से वे परेशान हैं। ऐसे में यह नया बोझ अन्यायपूर्ण है। आज सुबह जब बड़ी संख्या में किसान सब्जियां लेकर बीटीबी बाजार पहुंचे तो वसूली को लेकर विवाद हो गया। आक्रोशित किसानों ने बाजार के मुख्य प्रवेश द्वार पर ताला जड़ दिया और पूरे बाजार की गतिविधियां ठप कर दी। अपना गुस्सा जाहिर करने के लिए किसानों ने बोरियों में भरी सब्जियां सीधे सड़क पर फेंक दी और नगरपालिका प्रशासन के खिलाफ जमकर नारेबाजी की। इस आंदोलन का सीधा असर यातायात पर भी पड़ा। मुख्य सड़क पर वाहनों की लंबी कतारें लग गई और आम लोगों को भारी परेशानी का सामना करना पड़ा। हा आम्ही बीटीबी मार्केट जो बनवलेला होता सौ खर्चानी शेतकऱ्याच्या सर्व पैशामधून हा बीटीबी शेतकऱ्याच्या विकासासाठी मार्केट बनवलेला होता आणि शेतकऱ्याच्या विकासासाठी मार्केट बनवला होता। या नगर परिषदने 2015 ते 21 पर्यंत असे कोणतेही टॅक्स त्या शेतकऱ्यावर लावले नाही आणि आता हे नवीन नियम लावले। एका ठेकेदाराला कंट्रॅक्टर देऊन त्याला जबरन त्याच्या घुसखोरी करून त्याच्यामध्ये शेतकऱ्याला प्रति 20 किलोचा बोरा 5 रुपये लावलेला आहे। त्या विरोधामध्ये हे संपूर्ण लोक रस्ता जाम केलेला आहे आणि आज या शेतकऱ्यांच्या कम से कम एका दिवसामध्ये कम से कम या मार्केटमध्ये 10 लाखाचं नुकसान झालेलं आहे। प्रत्येक शेतकऱ्याचा आज संक्रांतीचा दिवस आहे, मोठा मार्केट असतो, पण आज तुम्ही बघा इथं आलेला आहे तुम्ही, आम्ही रस्त्यावर उभे आहोत आणि आम्ही थोड्या वेळामध्ये हे शेतकरी बीटीबीला ताला मारणार होते। आम्ही मला थांबून जा, पहिले मीडियाला येऊ द्या, त्यांना माहिती झाली पाहिजे। या उद्देशाने सर आम्ही हा मार्केटच्या बाहेर आम्ही उभे आहोत। कोणताही शेतकरी त्यांना टॅक्स द्यायचा अधिकार नाही, म्हणजे बाजार चिठ्ठी प्रति 20 किलोचा बोरा 5 रुपये हेच सांगतो। अजय पांडे आहे, मी तामसवाडी तुमसरवरून आलेलो आहे। मी नेहमी इथं भंडारा मंडीमध्ये येत असतो। इवन आपल्या एरियातल्या पूर्ण मंड्या म्हणजे बालाघाट, गोंदिया, भंडारा, बालाघाट, गोंदिया, तिरोडा, नागपूर, वाराशिवनी ह्या मंड्या कोणत्याही प्रकारची बाजार चिठ्ठी किसान कास्तकाराकडून घेत नाही आणि इवन कच्च्या मालाला कोणताच टॅक्स किंवा कोणतीच चिठ्ठी ही सरकारकडून मान्य नाही। पण भंडारा मंडी आता टॅक्स घेत आहे आणि त्यामुळे आज 14 जानेवारी हा बाजाराचा चांगला बाजाराचा दिवस असल्या कारणानं त्यांनी पूर्ण बाजाराला ते टॅक्स वसुलीचा निर्णय घेतलेला आहे आणि इथं रस्त्यावर मार्केट भरवलेलं आहे, पूर्ण ट्रॅफिक जाम झालेला आहे। आणि आता आजच्या कंडिशन मध्ये माझ्या गाडीत माझ्या माहितीनुसार माझ्या आणलेल्या मालातून 50,000चं नुकसान आहे। ह्या 50,000चं नुकसान कोण देतं हे सांगा मला, बस एवढं बोलून।